आता मनसे ही आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। सरकार विरोधात त्यांनी आंदोलन छेडलंय। आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्या सोबत आहेत। पराग, नेमकं काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? मनसे आता आक्रमक झालेली पाहायला मिळते। नक्कीच मनसे खरं तर आक्रमक झालेली आहे, कारण की 240 रुपयात गणवेश आणि तोही पहिल्या दिवशी द्यायचा, ते कशा पद्धतीनं शिवावं असा सगळ्यांना प्रश्न पडलाय। कारण खरं तर ही सगळी प्रक्रिया पार पडत असताना 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागतो। मात्र अवघ्या 29 मेला आता तो निकाल काय जो आहे परिपत्रक काढण्यात आहे, त्यामुळे आता मनसे आक्रमक झाले। आपण मनसेकडून जाणून घेऊ की नेमकी त्यांची भूमिका काय आहे। शिक्षक मंत्री मुळात प्रत्येक वर्षी आपल्या विद्यार्थ्यांना गोरगरीब यांना गणवेश शिवण्यासाठी 300 रुपये दिले जातात। यावर्षी शासनाने फक्त 240 रुपये पाठवलेले, त्या 240 रुपये त्यांना ड्रेस घ्यायचा आहे। मला आता एकच सांगणं आहे की आता 29 मेला तो GRPMCच्या जे शासनाने काढलेला आहे, 240 रुपये त्यांनी पॅन्ट आणि मुळात त्यांनी बचत गटाकडून शिवून घ्या असं सांगितलं आहे। पहिल्या दिवशी बचत गटाकडून ड्रेस शिवून घेणं आता सोपं नाही आहे। त्यांनी कपडा कधी घ्यायचा आहे आणि शिवाचा कधी, हा मोठा मुद्दा आहे की बचत गट आहे का नाही अवेलेबल। आणि 240 रुपये आज अर्धे कपडे काय घालणार तुम्ही? गणवेशच घालून आले? 240 रुपयात जेवढा आम्हाला कपडे ते आम्ही तेवढे घालून आलेलो आहेत। उर्वरित ड्रेस आलेला नाही आहे। आमची मुलं उद्या आम्ही असेच शाळेत पाठवायचे आहे का, हा आम्हाला शासनाला सवाल आहे। तुमची काय मागणी असणार आहे? आज काय भूमिका घेताय? मी शिक्षण मंत्र्यांना आज आम्ही ते भीक मागून जे आंदोलन पाहणार, शिक्षण मंत्र्यांकडे पैसे नसतील तर लोकांकडून भीक मागून आम्ही त्यांना ते मुख्याधिकाऱ्यांमार्फत पाठवणार आहोत। शिक्षण मंत्र्यांनी त्या पैशांतून किंवा काही लाच घ्यावी। महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात अगर 240 रुपये कपडे यायला लागलेत तर खूप मोठी गोष्ट आहे। मी फक्त टाय आणि पॅन्टच घातलाय, काय होतं? मला एवढेच वस्तू भेटले आणि त्या 250 रुपयात आम्हाला एवढेच गणवेश मिळाला, त्याच्यामुळे आम्ही एवढ्याच याच्यावर शाळेत आलो। नक्कीच हीच परिस्थिती खरी जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न मनसेने केला आणि त्यासाठी आक्रमक झालेली आहे। खरं तर अर्धनग्न पद्धतीने खरं तर आंदोलन होत आहे, कारण त्यामध्ये फक्त त्यांना पॅन्ट मिळाला, त्यामुळे ज्यांना पॅन्ट मिळाला त्यांनी पॅन्ट घेतला आणि ज्यांना जे मिळालं ते अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। आणि मनसे आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते। हातामध्ये फलक घेतल्यात आपल्याला पाहायला मिळते आणि जोरजोरात